गाईज आता वाजलेले आहे 3 आणि आम्ही चाललो आहे शो. अचानक आणि भयानक मध्ये आलेला शो आहे आणि म्हणून खूप घाईघाईमध्ये निघाली. आंघोळ वगैरे नव्हती केली आणि वाजून गेले होते 2. तर आंघोळ वगैरे केली आणि आता आम्ही स्टेशनला आलो. घाईघाईमध्ये साईनी हेअरस्टाईल पण बांधायला सांगितली म्हणून घरीच बांधून आली पुढे, नंतर घाई नको व्हायला. आणि आज माझ्यासोबत माझा भाऊ आहे, तो पण आज शोला आलाय. एक पोरगा कमी पडतोय, एमर्जन्सीला भेटत नव्हता म्हणून मग त्याला घेऊन आले. तर आज तुम्ही त्याचा पण लुक बघा आणि तो पण माझ्यासोबत आहे आज. तर पूर्ण शो बघा आणि खूप मज्जा येणार आहे. आणि माझा भाऊ पण आला आहे. तर भेटू आपण नंतर. साई येतोय, तो ऑर्डरला गेलेला, तर तो बोला थांबा मी येतोय स्टेशनला 5 मिनिटात. तर तो आल्यावरती मग आपण ट्रेन पकडू. सो बाय. ट्रेनमध्ये बसलेला आहे आता. ते माझा बाबू आणि इथे सीमा बसलेली आहे. आता आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो आहे आणि ईस्टला बाहेर जातोय. रोशन आणि आर्यन पण आम्हाला आत्ताच भेटणार आहे. तर खूप मोठा ब्रिज आहे ईस्टचा, तो क्रॉस करतोय. तर भेटू ब्रिज उतरल्यावर. तर बाय. साई आणि सीमा आणि बाबू आमच्या सोबत आहे. मनालीची चप्पल बघू ही डान्स कशी करणार आहे. आता आम्ही सगळेजण निघालेलो आहे. बघू आता. चला पळतोय, मला नको दाखवू, मला नको दाखवू म्हणून. हा साई, ती सीमा. बाबू बोलतो मला नको दाखव, मला नको दाखव. आता आम्ही निघालोय आणि मी दादा सोबत आणि सीमा इथे. जागा नसल्यामुळे बसावं लागतं. आता आम्ही पोहोचलेलो आहे. सगळेजण उभे आहेत. कसं वाटलं वेडिंग शो? चला आता आम्ही निघतोय. पॅकअपच होत नाही यार, पाय दुखले आमचे. बघू आता पुढे. हात सोड, टाकेल हात सोड, नाही तर टाकेल. आमचा आता फायनली पॅकअप झालेला आहे आणि आम्ही आता चाललो रूममध्ये. चेंज वगैरे करू. आम्हाला काहीच नाश्ता नाही भेटलाय, तर जेवू आता डायरेक्ट. तर भेटू नंतर. आता फायनली पॅकअप झाला आणि आम्ही आता चाललो घरी. तर बघू आता. बाहेर निघालो, ऑटोमध्ये बसू. आणि आज खूप बरा झाला आहे हा, तब्येत त्याची चांगली झाली आहे. तर बाबूला पण बघितलंच असेल तुम्ही.